आज आपण झटपट बनणारा असा पिझ्झाची रेसिपी बघणार आहे, तो म्हणजे तवा ब्रेड पिझ्झा। चला तर मग या तवा ब्रेड पिझ्झाच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले एक पॅन मीडियम फ्लेमवरती गरम करायला ठेवायचा आहे। यामध्ये आता 1 टीस्पून इतकं बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे। त्यानंतर लगेचच यामध्ये अर्धी वाटी इतके ओले मक्याचे दाणे घालायचे आहे। तुम्ही इथे फ्रोझन देखील वापरू शकता मक्याचे दाणे। याला व्यवस्थित एकदा कलसवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच अर्धी वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली हिरवी शिमला मिर्च घालायची आहे। याला देखील व्यवस्थित कलसवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि अर्धी वाटी इतका बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। हे चारही साहित्य साधारण 1-2 मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। ही शिजवून घेण्याची जी स्टेप आहे तुम्ही स्किप देखील करू शकता। जर तुम्हाला जास्त क्रंच असलेले पिझ्झावरती टॉपिंग आवडत असेल तर तुम्ही ही स्टेप जी आहे ती स्किप करू शकता। त्यानंतर यावरती मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती लगेचच लो करायची आहे आणि व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे। हे चारही साहित्य शिजवताना लक्ष द्यायचं आहे की यामधला क्रंच जो आहे तो कायम राहायला हवा, इथपर्यंतच आपल्याला याला शिजवायचं आहे। या सर्व साहित्याला मी 1-2 मिनिटांसाठी शिजवून घेतलेलं आहे। हलवल्यानंतर यामध्ये आता अर्धा टीस्पून इतका ओरिगानो घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून इतका चिली फ्लेक्स घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 टीस्पून इतका आपल्याला पिझ्झा सॉस घालायचा आहे। पिझ्झा सॉस घातल्यानंतर या सर्व साहित्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि या सर्व साहित्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। आता मी 2 ब्रेड घेतलेले आहे। याला मी एका बाजूने बटर लावून घेणार आहे। तुम्ही तूप देखील लावून घेऊ शकता, फक्त एकाच दिशेने लावायचं आहे आपल्याला। त्यानंतर लो फ्लेम वरती एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि बटर लावलेली जी बाजू आहे ती खालच्या दिशेने पॅन मध्ये ठेवून घेतलेली आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। मुळात आपल्याला हलका गोल्डन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे। दोन्ही ब्रेडला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारचा हलका गोल्डन रंग येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे। आता आपण भाजून घेतलेले जे ब्रेड आहे ते एका प्लेटवरती काढून घ्यायचे आहे। बटर लावलेली जी बाजू आहे ती वरच्या दिशेने ठेवायची आहे आणि त्याला पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। पिझ्झा सॉस जो आहे तो अगदी व्यवस्थित लावायचा आहे, कारण यामुळेच आपल्या पिझ्झाला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। त्यानंतर या पिझ्झावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं चीज वापरू शकता। अशा प्रकारचा मार्केटमध्ये प्रोसेस्ड चीजचे क्यूब मिळतात, तेही वापरू शकतात, किंवा मोझेरेला आणि चेदार चीजचे जे डाइस मिळतात ते देखील अशा प्रकारचे वापरू शकता। नाहीतर डायरेक्ट मोझेरेला चीजचा जो क्यूब मिळतो तो देखील तुम्ही याच्यावरती किसून घालू शकता। मी मोझेरेला चीजचा क्यूब घालणार आहे किसून। यावरती आता आपण थंड करून घेतलेली जी टॉपिंग आहे ती घालून घेणार आहे। आता भाज्या घातल्यानंतर यावरती आणखी मोझेरेला चीज किसून घालायचं आहे, फक्त थोडं जास्त प्रमाणामध्ये। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। फक्त किसताना असं लक्ष ठेवायचं आहे की सर्व भाज्यावरती हे चीज जे आहे ते व्यवस्थित पडलं पाहिजे। त्यानंतर लो फ्लेम वरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यावरती अर्धा टीस्पून इतकं बटर किंवा तूप घालून घ्यायचं आहे। आता यावरती आपण जो तयार करून घेतलेला ब्रेड पिझ्झा आहे तो ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लो फ्लेम वरती 1-2 मिनिटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती घातलेलं जे चीज आहे तेही मेल्ट होईल आणि भाज्या देखील थोड्याफार ज्या कच्चे आहेत त्या शिजतील। बघा हे चीज छान मेल्ट झालेला आहे आणि भाज्या देखील छान शिजलेल्या आहे। आता हा पिझ्झा तयार झालेला आहे। हा आपण प्लेटवरती काढून घेणार आहे आणि काढल्याबरोबरच यावरती आपल्याला थोडेसे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे आणि गरम गरम असतानाच मी तुम्हाला हा कट करून दाखवणार आहे। बघा, आणि कट केल्यावर जर थोडा वेगळा केला तर किती छान असं चीज मेल्ट झालेला आहे। तुम्हाला माझी आजची ही तवा ब्रेड पिझ्झाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब देखील करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।